कधी कधी जीवन आपल्याला काही अशा गोष्टी दाखवतं ज्या पुस्तकात नसून प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येतात। अशीच एक गोष्ट मला नुकतीच कळली जी मला आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देऊन गेली। 5 दिवसांपूर्वी मी एका नवीन जागेवर राहायला आलो। ही जागा छोटी आहे, 2 खोल्या आणि एक किचन आहे, पण अभ्यासाला शांत आणि योग्य वाटली। आज अभ्यास करता करता कंटाळा आला, म्हणून थोडासा ब्रेक घ्यायला दुसऱ्या खोलीत गेलो। तिथं काही सामान होतं आणि कपाटाच्या कोपऱ्यात एक जुनी डायरी मला दिसली। जेव्हा ती डायरी उघडली तेव्हा धक्का बसला। त्या डायरीत त्या घरमालकांनी 2004 पासून केलेला प्रत्येक खर्च लिहून ठेवला होता। किराणा, वीज बिल, प्रवास, कपडे, अगदी छोटे मोठे सगळे खर्च। आणि ती डायरी 2025 पर्यंत भरलेली होती। मी एक कॉमर्सचा विद्यार्थी आहे। आजपर्यंत अशा खर्चांच्या आकड्यांवर फक्त पुस्तकी उदाहरणातून अभ्यास केला होता, पण प्रत्यक्षात इतकी शिस्तबद्ध नोंदी पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होता। आपल्या आयुष्यात पैसा येतो आणि जातो, पण त्याचा हिशेब ठेवण्याची शिस्त, खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची कला ही फार महत्त्वाची आहे। ती डायरी पाहून मला कळलं की पैसा फक्त कमावणं महत्त्वाचं नाही, तर त्याचा योग्य हिशेब ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। आज त्या डायरीनं मला शिकवलं की आर्थिक शिस्त हीच आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे। आणि खरं सांगायचं झालं तर यामुळे माझ्या अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। तुमचं आर्थिक आयुष्य कसं आहे? खर्चांची शिस्त तुम्ही पाळता का? जर नाही तर आजपासून एक डायरी सुरू करा। तुम्ही केलेल्या खर्चांचा हिशेब ठेवायला शिका। ही छोटी सवय तुमचं भविष्य बदलून टाकेल। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आवर्जून शेअर करा आणि अशीच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी मला फॉलो करा।